प्लॅटिना, रेड कलरची प्लॅटिना, रेड कलरची प्लॅटिना कोणाची आहे गोडाऊन जवळची? जय जय राम कृष्ण हरि ओम हरि 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 ओम सुंदर ते
गान तुळसी हार तुळसी हार कासे पितांबर तुळसी हार आवडे तुळसी हार तुळसी हार कासे पितांबर तुळसी हार तुळसी हार तुळसी हार कासे पितांबर तुळसी हार तुका मन माझे तुझी सर्व सुख तुका मन माझे त्याची सर्व सुख तुका मन माझे त्याची सर्व सुख तुका मन माझे त्याची सर्व
नकारी रे संग राहिरे रे शळ लागून दे मला ममतेचा या नावे अद्वैत इगो काढून टाका इगो वापरायच नाही कीर्तनाला नकारी रे संग राहिरे रे शळ लागून दे मला ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचवणे भडवडते इंद्रियाचा जय वासनेचा क्षय संकल्पावरी नाही मन तुका म्हणे नाही जाणीव अंतर अंतरिया थारा आनंदाच या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते भजीवानी तुझे वाणी तुझे वर्णी गुण
कीर्तन शिवृत्ती काय माझी माने दादाने ईश्वराकडनं काय आला दुधा झालो भावा झालो जरा तरी न करे रे संगराय रे निश्चळ लागून येते मळमामध्येचा ह्या नावे अद्वैत खरे प्रमाणाने अनुभवा वाचोनी बडबडते इंद्रियाचा जय वासनेचा क्षय संकल्पापर्यंत येमान तुका म्हणे नाही जाणीवांतरा अंतरिया थारा आनंदाचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचोनी बडबडते विठाला 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 न करेले संगरायले शळ लागून येते मळमामध्येचा प्रसूत सगळे किती शिगिल न थांबले स्वतः परमेश्वर परमेश्वर म्हणे तो स्वतः सगळ्यांत श्रुत शेतेने म्हणजे लाभंगा उपदेश पर प्रकरणा तिला भांगा विठा अभंग तुकारा महाराजांना तुकारा माझ्या खाते दिलाय त्या जन्नात आहे ना मंगला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे आहे इको बिको सगळं काढून टाकायचे याला आवाज द्यायचा अभंग तुकारा महाराज हे बाई बारीक अरे लाल चालू आहे बघ ती हा तेवढी बंद कर मग चालली हा तेव्हा ती अजून चालूच राहिली अभंगाला सुरुवात केली काही अभंग नामपर आहेत संत भर आहेत विनंती भर आहेत विनवणी भर आहेत मागणी भर आहेत साल मालू आहेत गोंगडी आहेत पाईक आहेत व्याभिचारी अभंग आहेत हिंदुस्थानी अभंग आहेत ख्याल आहेत नाट आहेत वासुदेव आहेत पांगुळ आहेत जोगी आहेत एकाखडी आहेत साल मालू आहेत गोंगडी आहेत तुकोबारायांचा गाथा 5वा वेद जरूर आहेच पण आपण असं म्हणू तुकोबारायांचा गाथा तुकोबारायांच्या मुखातून बाहेर पडलेला पांडुरंग प्रसाद आहे साक्षात पांडुरंगाचा प्रसाद म्हणजे तुकोबारायांचा गाथा आणि निवृत्तीनाथाचा प्रसाद म्हणजे ज्ञानेश्वरी ऐकणारे म्हणशी म्हणते तुम्ही ज्ञानेश्वरीला पांडुरंगाचा प्रसाद का म्हटलेला आहे उत्तर ज्ञानेश्वरी ज्यांच्या मुखातून बाहेर पडली तो अवतार पांडुरंग आहे अवतार पांडुरंग आहे आणि आज की हे तुम्ही तिथे साहित्य बनवणाऱ्यांची काय हालचाल समजते खाली बसवले तर बाजूला हे राहू दे तिथेच ते आणि प्रसाद पटकन कोण ठेवायचं ते ठेव परत येऊ नको इकडं विठाला विठाला कीर्तनाचं असं आहे एकदा ऐकणाऱ्याला लिंक लागली ना त्याला विक्षेप चालत कीर्तन आतून बाहेरून ऐकायचं नाही कीर्तन आतून ऐकायचं आणि कीर्तन आतमध्ये गेलं तर मजा आहे बाहेर त्याला मजाच नाही आज कीर्तनाला हे दिला मग तुम्हाला सुरुवात करायची आहे फक्त 2-3 मुद्दे तुमच्या पुढे मांडतो 5वा वेद गाथा आहे तुकोबारायांच्या मुखातून बाहेर पडलेला पांडुरंग प्रसाद म्हणजे तुकोबारायांचा गाथा आहे आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग गाथ्यातील आहे पण टाळकरी बिडकरी महाराज वगैरे कोणी असले तर हा अभंग उपदेश आहे पण उपदेशामध्ये 2 प्रकार आहेत काही अभंग जनाला आहेत काही अभंग मनाला आहेत उदाहरणार्थ शोषण्याची जनाला पंढरीची दारे जनाला आपला तो एक देव करून द्यावा जनाला सांगतो तुम्हाशी बाजारे विठ्ठला जनाला पण नको नको मनाला काही अभंग जनाला आहेत काही अभंग मनाला आहेत आजचा कीर्तनाला घेतलेला अभंग जनाला नाही मनाला अभंगाची पुन्हा साखळी लावून घ्या आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांच्या घाटे दिलाय आणि उपदेश आहे पण जनाला नाही मनाला आहे पहिलं वाक्य फायनल दुसरं वाक्य गाथा माणसासाठी का उत्तर देवाने तुम्हाला ज्याच्यासाठी पाठवलं ते काम तुम्ही केलं पाहिजे उपकार कोणी करीत नाही पाखवाद्याला पाखवाद वाजवलं तर काय उपकार नाही
गायकानं चाल म्हणली तर काय उपकार नाही, कीर्तनकारानं कीर्तन केलं तर उपकार नाही. तुम्हाला देवाने त्याच्यासाठी पाठवलंय आणि तुम्ही ते काम केलं पाहिजे. देवाची 3 काम आहेत. एक, गाय जेव्हा कत्तलखान्यात जाते, साधूचा जेव्हा अपमान होतो आणि धर्म जेव्हा बुडायला लागतो तेव्हा देव अवतार घेतो. त्याला चौथा अध्याय असं सांगतोय, मी दैत्याची कुलेनाशी, मी साधूचा मन घेऊशी आणि मग मी होवाने अवतरे. आणि तिसरा अध्याय असं सांगतोय, मी माझी स्वतंत्रता न मोडे, मी माझा नियम मोडत नाही. काय कत्तलखान्यात गेली, धर्म बुडायला लागला आणि साधूचा अपमान झाला का माझं ब्रीद आहे यदा यदा यधर्म. मी येणार. काय कत्तलखान्यात गेली, साधूचा अपमान झाला आणि धर्म बुडाला का मी येणार. कसा येणार. चौथा अध्याय, मी अविवेकाची कासडी पेलोनी विवेक दीप उजळी, योगिया पाहे दिवाळी निरंतर. पण मी येणार. मी दैत्याची कुलेनाशी, मी साधूचा मान घेऊशी आणि मग मी होवन अवतरे. हे झालं देवाचं काम. पहिलं, संत 5 कामाला येणार. 5 संतांची कामं 5 आहेत. एक, वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळा 4 नाम विठोबा. झालं फायनल. देव येणार 3 कामाला, संत येणार 5 कामाला आणि आपण येणार एकाच कामाला. आपण बाकीचे कामं करायचे नाही. मग काय करायचं, यायचं, मागचं शिल्लक असलेलं भोगायचं आणि जायचं. पुरावा 17वा अध्याय, झाड जाणीचे फुले मानत जाणीचे बोले आणि भोगे जाणीचे केले कर्म पूर्वजन्मीचे. किंवा 9वा अध्याय, आगा कर्मीचे उरावे, यायचं भोगायचं जायचं, वळवळ करायची नाही. मी लय पैशावाला आहे, आग लावतो या पैशाला. मी लय श्रीमंत, तू मरणार. तू पैसे कमाव नाही तर गरीब लूट, तुझं वाटोळ होणार नाही. तू काही जरी केलं, नुसतं मी काहीच नाही. हा अभंगाला सुरुवात करायची आहे. फक्त पहिला मुद्दा फायनल झाला. हा अभंग बाह्यरंग नाही, अंतरंग आहे. आणि एक दुसरा मुद्दा, हा अभंग जनाला उपदेश नाही, मनाला आहे. आणि अभंगाला सुरुवात करायची. फक्त गायक वादक महाराज मंडळी ऐकणाऱ्यांना सूचना 2 आहेत. एक, कीर्तनाला दरिद्रवाणी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, नाही तर यायचं नाही. लांब बसायचं, चांगलं चप्पल जोड पाहायचं आणि घर गाठवायचं. इथं डोक्याला ताण करायचं नको. असा मोकळा झाला पाहिजे. हा, आणि दुसरी गोष्ट, कीर्तनाला बोलावं लागेल. बोललं तरच कीर्तन कळेल, नाही तर तुमचं आपलं सूत्र बसणार नाही. हे पहिल्यांदा सांगतो. अभंगाला सुरुवात आणि कीर्तन सुरू झाल्यावर मोबाईल वापरायचा नाही. इतका भिकार नाद लागला, इतका भिकार. पुढे बसलं का ते खोकलं घेऊन बसायचं. जैन उघडीन गेम चालू. दरिद्री लोक, दरिद्री. पुढे बसलं का तेच. पुढे येते कीर्तन कळालं, माणसं कळालं, आणि ते ऐकायचं आणि अख्खं कीर्तन नाही ऐकायचं. एखादं वाक्य ऐकायचं, त्यालाच कमेंट्स. आणि ज्याची तोंडावर बोलायची ढालत नाही ना, त्यानं कमेंट्स टाकायचे. भिकार आवला. पुढे येते लग्नीला आली तर चैन सुद्धा खोली नाही. आपल्या पोटात पाणी गेलं पण मोबाईल चालू. वाचायचं काय, शिळी गावाने बोकडे इकडे. काय
नाही बसलं का ते मनोरुग्ण लोक झाली मनोरुग्ण सायकोलॉजिकली अनफिट लोक आहेत की त्याला सुरुवात करायची फक्त बोलत जायचं हा मोबाईल बंद कर रे बंद कर रे निघेलो लावा घरात अभंगाला सुरुवात फक्त बोलत जायचं तर कीर्तन करेल हा अभंग अंतरंग आहे. चला पुढे मी तुम्हाला 3 प्रश्न विचारतो. ज्ञान देव आहे देव गेलो बाबा ज्ञान देव आहे देव ज्ञान आहे तिथंच धरायचं बरं का 2 मिनिटं. ज्ञान देव आहे देव ज्ञान आहे ज्ञानच देव आहे. पुरावा 10वा अध्याय अभ्यासा उनी गहन ज्ञान ज्ञाना उनी ध्यान विशेषती. पुन्हा 12वा अध्याय जेत जेत दया आणि शांती वस्ती आल्या एका ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती तिथं दया जिथं ज्ञान तिथं देव जिथं देव तिथं ज्ञान ज्ञान देव. पुन्हा उलट फिरायचं तिथं 18वा अध्याय तुम्हाला ओव्या सकाळपर्यंत येईल मी लागेल तेवढ्या. 18वा अध्याय जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे. आता यदि ऐका चंद्र आहे चंद्रिका आहे शंभू आहे अंबिका आहे संत आहे विवेक आहे दया आहे धर्म आहे सुमन आहे वन आहे भाग्य आहे उल्हास आहे राव आहे कटक आहे सज्जन आहे स्वैरिक आहे वन्मी आहे आग आहे. जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे आणि जिथं ज्ञान आहे तिथंच आत्मदर्शन. जिथं ज्ञान आहे विठाल विठाल जिथं ज्ञान आहे परत मागं जायची पाहिजे. चंद्र आहे चंद्रिका आहे शंभू आहे अंबिका आहे संत आहे विवेक आहे दया आहे धर्म आहे सुमन आहे वन आहे भाग्य आहे उल्हास आहे राव आहे कटक आहे सज्जन आहे स्वैरिक आहे वन्वी आहे आग आहे. जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे आणि जिथं ज्ञान आहे तिथंच आत्मदर्शन. म्हणून तर शब्द आहे ज्ञान. आता लागला करंट आता ह्या मापात राहिलं ते कीर्तन कळत नाही तर तुमचं आपलं सूत्र बसला नाही. मग तुम्ही मला आमच्याकडे ज्ञान आहे शाळेत का खात नाही कोणी नाही रिटायर झाले काही परमनंट झाले नाही. काहीचे पोरं लग्नाला आले बापाला पगार नाही. काही 40 वर्ष झालेत रुपया पगार नाही अख्खं गाव श्रीमंत आहे. काही 10 लाख भरले तर 1,500 घेतात. काही 70,000 सही करतात तर 30,000 घेतात. काही जूनला परमनंट झाले जुलैला रिटायर झाले. खातं कोण? आणि तुम्हाला कोणी सांगितलं शिकलेल्या माणसाला अक्कल राहते? ही सगळी जनता भ्रमात आहे. जितके सुशिक्षित वाढलेत तितकी वृद्धाश्रमांची संख्या वाढली आणि अजून वृद्धाश्रमात शेतकऱ्याचा बाप नाही. अजून शेतकऱ्याने धर्म आणि नीती सोडली नाही. ज्यांच्याकडे पैशाला ऊत आलाय त्यांचेच आई वडील वृद्धाश्रमात आहेत. ज्यांच्या कुत्र्याला बिस्किट आहे आणि जी माणसं 5 वाजता कुत्र्याबरोबर हिंडतात दोन्ही तो आम्ही संगच एकाला बरमुडा आणि एकाला साखळी त्यांचेच आई वडील वृद्धाश्रमात यावर तुमचं मत काय? ते एम सोडून द्या खात नाही कोणी. आपल्याला शब्द शिकायचा आहे ज्ञान आणि पुढे सारखायचं आहे. हे एम सोडून द्या. हे ज्युनियर केतील सिनियर केतील हायर केतील लोअर केतील BEd आर्ट अँड कॉमर्स सायन्स आणि स्वयं बीटेक डेअरी डिप्लोमा टर्नर फिटर वेलर मेकॅनिकल पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नेटन सेटल फार्मसी सिटी डेअरी डिप्लोमा MBA BN हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बालरोग तज्ञ नेत्ररोग तज्ञ लय तज्ञ आता नवीन तज्ञ आले गुप्त रोग तज्ञ रोग गुप्त गडी तज्ञ आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. पण ध्यानात ठेवा अख्खा जग तज्ञ आहे. नीट ऐकत शब्द अख्खा जग तज्ञ आहे
पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. आठव्या अध्यायातली शेवटची ओवी पुरावे पण म्हटलं घ्यायचे. हा सर्वज्ञतेचा ओलावा, यादव कुळीचा कुलदिवा. हे बाकीचे सगळे तज्ञ आहेत. एमए कोण खात नाही. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. वन ह्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. इंग्लिश मिडियम आणि येड्या बाबळी सारख्याच उतरल्या. कोणी उठायचं 3 पत्रे ठोकायची काढा शाळा. लोकांनी पोरं आणायची कुठून? लोकांना 10 पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी पोरं बंद केले तर तुम्हाला उठा आला. आताशी मार्च महिना आहे, अजून 4 महिने जायचे. मार्च, एप्रिल, मे आणि जून. 90% शिक्षक पोरं सापडले आपल्याकडे. घाला आता एकच पोरग आहे, घालायचं कुठं कुठं? तुम्ही 4 जण मिळून 4 महिने घ्या. या जगात आहे ना महाराज, फक्त क्वांटिटी वाढली, क्वालिटीच नाही. क्वालिटी नाही, कोणत्या क्षेत्रात क्वालिटी नाही. एकाही क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात क्वालिटी नाही. आमचंही तेच झालं. आमच्याकडे क्वालिटी नाही, क्वांटिटी. 2 अभंग आले का झाला बाबा, एकदा कथा सांगितली का झाला भागवतकार. 2-4 वेळा अयोध्येला जाऊन आला, लागला रामायण सांगायला, भरमिष्ट झालं. त्यामुळं क्वांटिटी नाहीये. आज क्वांटिटी नको आहे, क्वालिटी पाहिजे. शब्दाला सुरुवात करायची, क्वांटिटी नकोच, क्वालिटी पाहिजे. आज क्वालिटीच नाही. राजकारणात क्वालिटीच नाही. मग कार्यकर्त्याला कळालं मी कोणाचा आहे, आणि जाणाऱ्याला कळालं मी काल कुठं होतो आज कुठं आहे. काय कळा ना कोणाला काय. बेफाम जनता झाली, बेफाम बेफाम. आणि आता सुरुवात झाली तर टच मध्ये राहा. मी तुम्हाला 3 प्रश्न विचारले. आपल्याला देव पाहायचा आहे, आपल्याला देव व्हायचा आहे. एक ते शब्द फायनलच करायचा आहे, ज्ञानच देव आहे. बाकीचा मुद्दा घ्यायचा नाही, ज्ञान देव आहे. आता आपल्याला देव पाहायचा आहे, आपल्याला देव व्हायचा आहे की आपण देवाचा अंश आहे? उत्तर आहे आपण देवाचा अंश आहे. आपण सगळीजण एका देवाची लेकर आहे. आपला बाप जम्मू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, दर्मा नावाचं नगर आहे, तिथं विठू नावाचा पाटील आहे, आणि तो आपला बाप आहे. आई तोच आहे, बापही तोच आहे. आणि तुम्ही मी सगळे एका देवाची लेकर आहे. आपण देव का नाही? ताण द्या. देवाची लेकरं नाहीत का? आहेत. आपण सगळी जण जर एका देवाची लेकरं आहेत तर देव का नाही? उत्तर आपण देव आहोत याचं आपल्याला ज्ञान नाही. ज्ञान आलं की आपण आता लागली साखळी. आता ह्या मापात राहिलं कळ. हे ज्ञान आलं की आपण देव आहे. आता आपल्याकडे नेमकं ज्ञान नाही. ज्ञान यायला आलं की देव आहे. काय झालं? आपलीच वस्तू हरवली, आपलीच वस्तू हरवली. ती आपलीच आहे, सापडायची फक्त. तसं आपल्यामधलं अज्ञान जात नाही तेव्हा ज्ञान येत नाही. आणि ज्ञान आलं की आपण देव. आणि आपल्याला नेमकं ज्ञानच नाही. महिला म्हणजे पटकन उत्तर द्या. एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या असाव्या? 24 धर 24. दर तासाला एक. नुसती मी सतत राहील. मग तुला कपाटभर साड्या घरात ठेवायची काही गरज आहे का? तू सांगणार आहे का एवढ्या साड्यांवर? नाही. मग तुला साड्या किती असावा एवढं सुद्धा एकच मुलगा आहे तुला. एकच मुलगा आहे तुला. 27 खोल्यांचा बंगला बांधायची गरज काय? तुला 26 सुना आणायचे का प्रत्येक बेडरूम मध्ये? आपल्या पोराला बंगला केवढा असावा एवढं सुद्धा त्याच्या बापाला. 3 दिवसामध्ये 90,000 पेमेंट आहे. 4 रविवार सुट्ट्या. मग वरचं कमवायचंच का? आणि वरचं कमवून घरात येडी पोरं पाक फायदा करायची. त्याचं कारण काय आहे? काय नाही. बस फिट बसलं कीर्तन, आता लागला करण. काय नाही ज्ञान. अहो तुम्ही मरणार आहात, मग एवढी इस्टेट का कमवता? फक्त ज्ञान नाही. महिला म्हणत तुम्हाला एकुलता एक मुलगा आहे.
मग साधारणपणे सुना किती असते? तू काय बोटाव मोजी का व्हॉट्सअपच्या फेसबुकच्या इंस्टाग्राम एकाच राहील ना. उद्या तू नेली तुझी इस्टेट कोण लुटणार आहे? सुनच. मग तुला एक सून सहन का होत नाही? का तू अमृत पिऊन आली का? नाही. म्हणजे सून सांभाळायची सुद्धा तुला ज्ञानच. आणि लोकांना ज्ञानच नाही हो. नुसती इस्टेट कमवायची, लुटायची कवा? काही माणसांनी बंगले बांधले वास्तुशांतीच्या आत मेले. काय मग घराला नाव दिलं लोकांनी दादांची कृपा. दादा मेले. दादा बंगल्यात झोपलेच नाही, दादा वटेवच मेले. दादाची कृपा, नानाची कृपा. नाना मिळाला आणि नाना तीन वेळा हल्ला मारायच्या अगोदर. हे सगळं लौकिक आहे. आता थोडं पुढं सरकू, करंट लागला आपण आणि तो आता आतून लागला. आता आपल्याला देव पाहायचा, आपल्याला देव व्हायचं. देव व्हायला लागतंय ज्ञान. मुळातच आपण देव आहे. आपल्याला घालवायचंय काय? अज्ञान. म्हणजे येईल काय? ज्ञान. आता ज्ञान हे बरे बंद करणं दे. आता आपल्याला यायचंय ज्ञान आणि ज्ञान आलं आपण होणारे देव. आता देव व्हायला नाही लागतं, पण ज्ञान यायला काय लागतं? पार्ट बदल. ज्ञान यायला काय लागतं? कारण ज्ञान आलं आपण. आता झालं पीठ. ज्ञान आलं आपण देव. ज्ञान यायला काय लागतं? उत्तर. या जगातली सगळ्यात मोठी संपत्ती शरीर आहे. याला सांभाळा. हे इंद्रिकचं कीर्तन आहे. चतुर्थी आज तळतळी नाही. गाड्या बिड्या बंगले बिगले आग लावा. आपण गेलो बंगला तर करायचं का? आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला. आपले गुडघे गेले दिंडी निघाली. मग काय करायचं? आपण बुडालो, शक बुडालं. काय माझं काय घेणे? आता समजा कीर्तन संपले आज मी मेलो. मरणार नाही आज, पण समजा मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले. मला फायदा काय? मला काय फायदा? मी उलथून जाणार. मग ते मला जावायला येणार का उठवायला येणार? जावायला. मग मला त्यांनी नाही जाळलं तरी कोणीतरी मग तुमच्या वाचून हाडलंय काय? काय सांग नाही. फक्त याला सांभाळा. याला सांभाळा. गाड्या बिड्या बंगले बिंगले मरू द्या. कोण कोणावर प्रेम बिम करायला मोकला नाही. काही लोक म्हणतात आम्हाला समाज मानितो. डोक्यात पाणी आहे तुझ्या. पण मानितो. लोकांनी बाप हल्ला तुला माना येणे. काही लोक म्हणजे समाजात आमच्यावर प्रेम आहे. तुला मेंदू चेक करू नये. लोक प्रेम बिम करायला मोकळे नाही. लोकांनी बाप लाईट बंद करून हल्ला तुझ्यावर प्रेम करायला नाही. हे प्रेम भीम जिव्हाळा बिवाळा आत्मीयता निष्ठा बिष्ठा या सगळ्या गोष्टी फक्त माईक हातात आल्यावर बोलायच्या. कोण कोणावर प्रेम करायला मोकळाय? तुमच्यापैकी कोणाचं म्हणणं आहे तुमची बायको तुमच्यावर प्रेम करते? बोटवर कर, मी सत्कार करतो. कर बोटवर. नाही बोट मोडलं तुला घरी गेलो तर काय कर? फुल झालं पागलपणा नसतं. फुल झालं. राम 14 वर्ष वनवासाला गेला माहिला म्हणलं तर सीता घेऊन गेला. इथे राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. सीतेने डुकून पाहिलं नाही. डुकून तुझ्या बांबू काढला खिडकीतून बांबू आला. राम त्या खोलीत सीता ह्या खोलीत आणि खिडकीतून डुकून पाहते. स्वप्न का स्वप्न? झुकू दे त्याच्या कर्माची फळं भोगीतोय. आणि हा नालायक तिला म्हणतो इश्क ही मेरी जिंदगी आहे. पागल लतिका हे सगळे लबाड आहे. या जग प्रेम नाही.
नाही. तुमचं काय मत आहे? जगातली सगळी माणसं तीनच गोष्टीसाठी जिवंत आहेत. एक स्वार्थ, दोन पैसा आणि तीन मान. चौथ्या गोष्टीची गरज काय लोक? काय गरज लोकांना? काय गरज काय? फक्त तीन गोष्टी पाहिजेत. एक स्वार्थ, बाकी काय गरज नाही. कोण प्रेयशी? मूर्ख पोरीच्या नादी लागून काही पोरांनी बापाशी दुश्मना केला, गावच सोडून दिलं. बिघार विचार आणि प्रियकरण प्रियशी येण्या बागेत बसले. बाबाला येडी आणि ती पोरगी बंगली. ती पोरगी त्याला बाबळीतच म्हणायची, माझ्या डोळ्यात काय, माझं हृदय फाडून काय, तुम्हाला मी पॉझिटिव्ह आहे. तिने बाबळीतच सोडून दिला. हे प्रेम प्रेम ह्या सगळ्या गोष्टी लबाड गाथ्यातली भाषा सांगतो तुम्हाला. दगडाला चोळलेला गोड आहे. बस तुकोबरायांनी डायरेक्ट सांगितलं, दगडाला गोड चोळला तो वरून गोड आहे. तसं ही जनता जी आहे ही फक्त वरून गोड आहे, आतून धोकाच. काही लोक म्हणतात मला लय मित्र आहेत, 5 वाजता फोन करतात, पाजायचं बंद कर, मी देतोय मित्र. पाशी तो म्हणून तुझ्या मागा लागत लोकांना कोणाचाच घेणं नाही. काय म्हणा जन हे सुखाची दिल्या घेतल्या, जन हे सुखाची दिल्या घेतल्या, जन हे सुखाची दिल्या घेतल्या, जन हे सुखाची दिल्या घेतल्या. आईची गाडी दे नाही कोणी, नाही कोणी. आईची गाडी दे नाही कोणी, नाही कोणी. आईची गाडी दे नाही कोणी, नाही कोणी, नाही कोणी. झाल्या गेल्या जगतीला गेलं करती, झाल्या गेल्या जगतीला गेलं करती, झाल्या गेल्या जगतीला गेलं करती, गेलं करती, गेलं करती. आज हे प्रेम काही लोक म्हणतात फक्त 3 गोष्टी. एक स्वार्थ, स्वार्थ सोडलो काय. 2 पैसा, ओनली आय वॉन्ट मनी अँड मनी. काही लोक म्हणतात आम्हाला समाधीची सेवा करायची, चुकीचं आहे. कोणीच करीत नाही. घर जाऊन पैशाचं दुकान टाकायला कोणी मोकळा नाही. आणि 3 फक्त मान. ही सगळी लोक जगातात कसं? मान असं काय आहे ग्रामपंचायतीत? येणाऱ्याला काय कळत आहे त्याच्यात? पण मान 13 लाख घालवा, पण मान घ्या आणि लोकांच्या शिव्या खा. जावाला जाऊन मी राहिली ग्रामपंचायतीला, जावाला जाऊ पागल. गेल्या दोघी 6 लाखाला. ऑनलाईन फॉर्म भरते ना तू, इंग्रजी पत्र वाचते ना. चाललंय आंधळ दळीत आहे, आंधळ गेलं मरून, कुत्रं गेलं झोपून. चाललं काय कळत नाही लोकांना. चला माग करंट लागलं मला, हे सांभाळा, हे मरून जाऊ द्या, याला कॅन्सर होऊ नये. आणि एज्युकेटेड लोक जरांनी नाही का सर्व्हिसवाले गेले, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे पोरं गेलं, 10वी-12वीच्या पुढचे पोरी सोरी, 12वीच्या पोरी बिरीनी नाही का पुढारी कार्यकर्ते बिरेकर्ते सगळे. या जगात सध्या फक्त 4 रोग आहेत. 1 कॅन्सर, 2 पॅरालिसिस, 3 अटॅक आणि 4 ब्रेन ट्युमर. आणि बऱ्याच कॅन्सर, आणि सगळ्यात जास्त पेशंट कॅन्सरचे सध्या. आणि सगळे लोक म्हणतात की तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो, बिडी वाढणाऱ्याला कॅन्सर होतो. नाही, सर्वात कॅन्सर होतो, सर्वात. आणि कॅन्सर होण्याचं एकमेव कारण पटलं तर हा म्हणायचं. आपल्या कीर्तनाला 2 पर्याय, येसला येस, नोला नो. पटल्यालाही उत्तर, न पटल्यालाही उत्तर, पण तोंडावर. मी गेल्यावर कमेंट्स करायची नाही, असं ते तोंडावर झक मारायची तर नीट. नाही तर लगेच कीर्तनात एखादं वाक्य न्यायचं, त्याला लगेच खाली कमेंट. ह्या कमेंट पायी वाटुळं झालं. काही झालं तर क्लिक करायची कमेंट्स. या कमेंट्स पायी 1000 पोरांचा हिंदीचा पेपर बुडाला पारदेश. जरा मोबाईल वापरणारे जरा शुद्धीवर जा.
काही करून टाकायचं. तो पेपर 8ला होता, या नालायकाने कोणीतरी झाकलं, पेपर 9ला होणार आहे. 1000 पोरं मुकली पेपरला. आज त्या पोरांचं वर्ष गेलं, तुमच्या काय बापाचं गेलं? जुनं टाइम टेबल टाकलं एखादं व्हॉट्सअपला, जुनं गेल्या वर्षी काही इज्जत मारायची. आणि मला पटलं नाही. तुला बोल व्हायला कोण आलते? काही कीर्तन ऐकून द्यायचं, मला पटलं नाही, मी तुला बोलवायला आलो. झट मारायची, घरी पाहिजे अशी गप्पा मारत बसायचं. काम कर, येऊन चांगल्या माणसांच्या इज्जतीचा कचरा करायचा. कीर्तन अख्खं ऐकायचं. आता कॅमेरे फेमेऱ्यात नेलं ना, हे कीर्तन अख्खं न्यायचं लोकांसाठी. पण ते अख्खं युट्यूबला नाही टाकायचं. इकडलं एक वाक्य घ्यायचं, इकडलं एक वाक्य घ्यायचं आणि द्यायची ठोकून आमची. TRP कमवायचा, इज्जत आमची घालवायची. आणि लगेच येईल घरपट्टी. असं म्हणले, असं म्हणले, असं म्हणले, असं म्हणले. ते बाणच करून येतं का ना टीव्हीत, काय करत नाही. खपा खप बाण बसत असं म्हणलं, तेवढ्या बाणात 200 रावत गेले असते. असं म्हणले, असं म्हणले. एक बातमी एक सिरियस खरं नाही. खरं कोणी बोलायचं नाही. खरं जो बोला त्याचा गेम. माझं आयुष्य गेलं लोकांच्या शिव्या खाण्यात. मी शिव्या खायलाच जन्माला येईल. असा माणूस नाही राहिला की त्यानं मला बोलायला आवडते. पण मी ठरवेले सगळ्याचे भले खायचे, पण खरंच बोलायचं. खरं बोलायचं नाही, खरं कोणी बोलायचं नाही. नाही नाही, जरा कीर्तनाला मुंग्या येतील डोक्याला तुम्हाला. हे सांगा का होतं कॅन्सर? इथे आपण जरा बारीक ऐका. का होतं कॅन्सर? का होतं त्याचं उत्तर ऐका. पटलं का? हा म्हणायचं. 80% लोक केमिकल खातात. एक भाजी अशी नाही त्यात ती फवारलेली नाही. महिला म्हणजे शेतकरी आहे ना, जमीन आहे ना तुम्हाला, आहे ना, आहे ना. मग 25 मिरच्याची झाडं लावायला काय हरकत आहे? 15 वांग्याची झाडं लावायला काय हरकत आहे? 2 भोपळ्याचे बिया लावायला काय हरकत आहे? 2 कारल्याचे बिया लावायचं काय हरकत आहे? भाजीपाला घरचा खा, रोग होणार नाही. शेणखत टाका, शेणखत टाका, चुलीतली राख टाका, खुरपून द्या. चांगली मिरचीच्या झाडाची ठेप ठेवली तर मिरची 8 महिने चालते. का करू नये? किती मिरच्या लागतात तुम्हाला? सकाळी 10 आणि संध्याकाळी 10. पिशव्या घेऊन बाजारात बोंबलं भेटायचं आणि केमिकल घेऊन यायचं. एक भाजी देशीवर देशी फवारतात लोक, मेथीवर देशी. आणि ती मेथी सप्त्याच्या पंक्तीला देतात. आणि ते आम्ही मालकरी लिंबू पिळून खातो. आणि त्याला लोक म्हणते हा अन्नदाता आहे. पाया पडून सांगतो, रोजचं खाणं बंद करा, शरीर निरोगी राहील. काय खायचं? मॅगी, बर्गर, सर्गर, हलकट क्वालिटीचं. बंगला तुम्ही बायका केल्यात कशाला नक्की? बांगल्यात राहतो, पोहे खायला डांबरी येतो ना का? तुझ्या बायकोला पोहे येत नाही का? महिला म्हणणार रात्रीची चपाती सकाळी खात नाही. काय झाली म्हणतात? शिळी. बरोबर आहे ना? शिळी झाली ना? कधी केली ती? रात्री केलेली चपाती सकाळी शिळी झाली. आणि 1.5 वर्षाची बिस्किट चहात बुडून खातात. आता बिस्किट काय असेल? गव्हाची. आणि चपाती कशी दे? गव्हाची. पाव कशी दे? गव्हाची. आणि चपाती कशी दे? गव्हाची. मग तुम्हाला रोज घरी गव्हाची चपाती खायला अडचण का? चालेल डांबरीला, हलकट क्वालिटीचं. काही नालायक तर घरी जेवतीच नाही. रोडला त्या रोट्या आणायच्या, रोट्या, ते जाळ, ते बनवायला तवा नाहीये, तावा आहे. आणि त्याला पलटी करायला उलटणी नाहीये, हुक आहे, हुक. 1 2 3 1 2 3. तरी 22 रोट्या खाणारे सांड आहेत. 22 मी पुढे बसेल आत्ता कीर्तनात ना. 22 रोट्या खातो ना खेळात.
फॅन लावलं तरी वाज जाईना घरातून फॅन. हसण्यावारी गोष्टी देऊ नका. हे इंद्रिकेचं कीर्तन आहे. याच्यात नुसती ज्ञानेश्वरी नाहीये, नुसता गाथा नाहीये, या कीर्तनात जीवन आहे. ज्यानं हे कीर्तन बारीक ऐकलं आणि तसा वागला देवच होतो. मठ फवारलेले नाही ते खायचे नाहीत, मूग फवारलेले नाही ते खायचे नाहीत, उडीद फवारलेले नाही ते खायचे नाहीत, मुलगे फवारलेले नाही ते खायचे नाहीत. शेतकऱ्याच्या बांधावर शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे, 2 महिने शेंगा चालतात, विदाऊट केमिकल आहे. आठवड्यातून 2दा शेंगा खायला काय हरकत आहे? पिठलं खा, दूध खा, नाही डांबरी हलकट क्वालिटी डांबरी. काही काही तर स्वयंपाकच करत नाही घरी. स्कूटीवर जाते, 6 रोट्या घेऊन येते दरिद्री, आणि एक ती लाल बाटली, हे श्वास का सास काय आहे, आणि ती बाटलीला चोळायचं, त्याचा रोल करायचा रोल, आणि टीव्ही पुढं. मग एक रोल एकानंच खावा ना. एका रोलला 2 जण, ते येडं तिकून हे येडं. त्याचं संब झालं, जी बाहेर आली हिनं क्षणात काढून टाकला. आता एकच उत्तर द्या, म्हणजे मला पहिला मुद्दा संपवायचा आहे. आहाराला किंमत आहे किंवा नाही? युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, देव इंद्रिया निवार, देव इंद्रिया निवार, का होतं? रक्त कुठे? फक्त केस. खायलाच नाही लोकांना. गाड्या भारी घ्यायच्या, बंगले भारी बांधायचे, पांढरी केस काळी करायची, विषा काढायच्या, कपडे बांधे कपडे घालायचे, बायका सोन्यानं वापवायच्या, मेकअप मोकार करायच्या आणि पाव खायचे. सोनं मोकार खायलाच नाही लोक. साबण नुसते साबण सांगाल, मुरी तुंबली एवढा साबण, आणि प्रत्येक अवयवाला सेपरेट साबण. हा इकडं नाही, हा इकडं. नुसती साबणच वाला, केस काळे करा आणि पाव खा आणि पाणीपुरी खा, मुजला होऊ द्या, मरू द्या. आणि नुसत्या गोळ्या, झोपायच्या गोळ्या, उठायच्या गोळ्या, काहीला पालत्या व्हायच्या गोळ्या, काहीला तोंड वाचवायच्या गोळ्या. हे काहींच्या गोळ्या झोपल्या पण गडी झोपायला. त्याला एकमेव कारण लोकांना खायला नाही. कोणत्या बाईच्या घरात 5 किलो खोबरं येतं महिन्याला बोटवर कर मी सत्कार करतो तुझं, कर बोटवर. तुला खोबरं तरी कळत, अरे तर तुला खानदानीत माहित नाही. काजू बदाम तर तो कधी पाहिलेत नाही. मग काय खाते? आमलेट. खायला नाही लोकांना, फक्त कडक कपडे, भारी मोबाईल. खायलाच नाही. मग दुसरं कारण आहे पॅरालिसिस व्हायचं कारण काय? रक्त नाही. तिसरी गोष्ट अटॅक. आणि एज्युकेटेड लोकांनी डायरेक्ट शिक्षक अटॅक हा रोग नाहीये. अटॅक इज नॉट अ डिसीज, इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाहीये. आणि अटॅक येण्याचं एकमेव कारण आहे का? एव्हरी मॅन हॅज अ वन हार्ट. एव्हरी मॅन हॅज अ वन हार्ट. वन हार्ट हॅज अ 4 पार्ट. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. When the thinking is high and in blood 2 types of cell, white blood corpuscles and red blood corpuscles. म्हणजे in मराठी तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. When that every man
when the thinking is high and blood of circulation the heart is lower, जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त कमी पडतं तेव्हा माणसाला घाम येतो आणि तेवढ्यात तो मरतो. इट इज कॉल्ड अटॅक. आणि अटॅकला औषध नाही. इट हॅज नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जागेवर विसरा. तिथं टेन्शनच घ्यायचं नाही, झालं ते झालं. आता पुढे सांगा, झालं ते देवानं केलं, संपला विषय. आणि मग ब्रेन ट्युमर व्हायचं कारण काय? एव्हरी मॅन हॅज ए टू ब्रेन, स्मॉल ब्रेन अँड ब्रॉड ब्रेन. अँड इन ब्रेन 3 parts. उजवी जवनिका, डावी जवनिका, आपलं इन ब्रेन 3 आहेत. त्याला 3 ग्रुप आहे, 2 मेंदू आहेत, लहान मेंदू, मोठा मेंदू. त्याला 3 आवरण आहेत, गुणावरण, जालावरण आणि मध्यावरण. आणि त्या मेंदूला रक्त कमी पडलं का माणसाला ब्रेन ट्युमर होतं. खायला नाही, नशा मोका, व्यसन बेसुमार, साधनं अजिबात नाही, बसण्याची गाठ नाही आणि नालायकांमध्ये बसायचं फक्त, सज्जनाची कधी गाठ नाही. मित्र आपले सगळे नालायकच. ज्यांनी बाप हाणला तो आपला जीवलग, ज्यानं आई उचलून आपटली तो आपला जीवलग, ज्याने दारूवारी बाई इस्टेट इकली ते आपले मित्र. मग 16चा मुलगा बलात्कार का करतो? 17चा पोरगा खून का करतो? कधीतरी चिंतन करा. का करतो 16चा पोरगा बलात्कार? का करतो 17चा पोरगा खून? कधी कधी 5-6 पोरं एकत्र येतात, मोटरसायकलवर एकट्याने प्रवास करणं सुद्धा मुश्किल झालंय. कुणीतरी 2-4 जणांनी गाडी अडवायची, त्याच्या 2-4 खानफटी द्यायचं, त्याचा मोबाईल काढून घ्यायचा, 400-500 रुपये काढून घ्यायचे आणि रात्र काढायची. हा धंदा झाला. धंदा 5-7 पोरांनी एकत्र यायचे, ट्रकवाल्याला लाईट द्यायची, त्याच्या खानपटीत द्यायचा, त्याच्या मोबाईल मध्ये सिम काढून घ्यायचं, हँडशीट विकायचं, 1000-500 रुपये त्याच्या डिझेलचे काढून घ्यायचे आणि 2-4 दिवस मजा आणायच्या. हा धंदा झाला. का? याला 2च कारण आहे, आहार नाही आणि संगत नाही. या रांगेची पोरं येत नाही लहानाची. हे पोर आहे ना, हे महाराज नाही हो द्या, गायक नाही हो द्या, वादक नाही हो द्या, पण स्वर होणार नाही. तुम्ही आमच्या संगतीत या, श्रीमंत होणार नाही पण बरबाद होणार नाही. संगत संतना की करे जन्म का साधन का कर ले, जन्म का साधन का कर ले, जन्म का साधन का कर ले. संगत संतना की करे जन्म का साधन का कर ले, कॅन्सर. मोबाईल बंद करेल. 3 वेळा सांगितलं ना तुला 3 वेळा सांगितलं मी मोबाईल घेऊन जाईल. मग दुसरीकडे जाऊन बस. पॅरालिसिस का? आणि खरं फक्त सांगा मला एवढं, मी बोलतो हे चुकीचं आहे का? असलं तर लगेच बोलायचं. मग मरायचं का? अरे महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलंय म्हणून जनता जाग्यावर आहे, नाही तर गुन्हेगारी याच्या चौपट आहे. चौपट. आणि केवळ कशामुळे ऐका, इथे गावात लाईट गेली का मोर्चा, डीबी जळाली का मोर्चा, वायरमॅन आला नाही मोर्चा, तलाठी आला नाही मोर्चा, गुरुजी शाळेत आला नाही मोर्चा, एसटी आली नाही मोर्चा, दारूनं गावाचं वाटोळं केलं, कोणी बोलायचं नाही. दारूवर बोलला का हल्लाच. इथं जगात जो खरा बोलन तो मिळालाच. लाईट गेली का चालले लोक, नळाला पाणी आलं नाही, निघालं बाया गावात, पाणी नाही. नाही, दारूनं वाटोळं केलं लोकांचं. बोलल्या आल्या कधी डांबरीवर. पहिलीचं पोरग 4थीला गेलं, कधी मोर्चा काढला. 10वीचं पोरग डायरेक्ट मेडिकलला गेलं, कधी मोर्चा काढला. 10 वर्षापासून पहिली ते 9वीची परीक्षा नाही, कधी मोर्चा काढला. 80% पोरांना नोकरी नाहीत, कधी मोर्चा काढला. तरुण पोरांचं वाटोळं झालं, कधी डांबरीवर आल्या तुम्ही? नाही.
10वीचं 6 मार्काचं उत्तरच प्रश्नपत्रिकेत आलं. काही बोलल्या तुम्ही? ज्यांच्या काही शाळा आहे त्यांनी प्रश्नपत्रिका फोडली. बोलल्या तुम्ही? बोलायचं नाही, बोलायचं नाही. जो बोला तो मेला. या कलियुगात एकच काम करायचं, फक्त माझी लाल करा. फक्त कोणाला वाईट बोलायचं नाही. आणि आमच्यासारखे बोलले का रोज घोडे खायचे. आम्हाला शिव्या तोंडावर येतं आल्यानंतर मोबाईल मधून नाही दिले तर का वाईट. कुठे चाललोय? हसण्यावारी गोष्टी देऊ नका. 90% लोक दारू पितात सध्या. 90. पण दारू न पिणं सध्या कमी पण आहे. जी माणसं दारू पित नाही त्यांना लोकांना जीवनाचा आनंद लुटता येत नाही. 90% लोक सुशिक्षित लोक तर सगळ्यात जास्त दारू पितात. पण ते निवांत पितात सगळे झोपल्यावर शिवरचा बल्ब लावून. ते दर्जेदार दारू देत त्यांनी सगळे झोपल्यावर प्यायची. 18 ते 22 तर टोटल दारू पितात. तुमचं काय मत आहे? इकडे लक्ष, तिकडे जाऊ दे. नाही पेत नाही. बाबा इकडं. हा बस बस. बस खाले. गेलं बॉम्बाला दिली लिंक तोडून. हे अरे ते सांगणारे काही सांगू नका. तुम्ही बसा. विठाल विठाल. आणि त्याच्यामुळे मृत्यू आहे. काय म्हणते तुम्ही? अपघात का? विठाल विठाल. अपघाताची 3च कारण आहेत. 1 दारू, 2 स्पीड आणि 3 वाहन चालवताना मोबाईलचा वापर. मोटरसायकलवर चालली का छक मारायची. कामात गुतावला येडे बाबलीत गेला. दोन्ही बॉल सटकले. कशाला पाहिजे मोबाईल? कशाला गाडी चालवताना का मोबाईल वापरा? अक्कल नाही आपल्याला. 1.5 लाख पेमेंट घेतोय आपण आणि हेल्मेटच्या आतून वायरी वापरायच्या आणि डांबरीला गाड्या चालवायच्या. आणि आणखी लोकांनी त्यांना म्हणायचं ते अधिकारी आहेत. तुम्ही सगळे शिकलेत ना. तुमचं हृदय कोणत्या बाजूला? हृदय डाव्या. तुमच्या शर्टाला खिसा कोणत्या बाजूला? डाव्या. तुम्ही मोबाईल कुठे ठेवता? कोणत्या खिशात? वरच्या. हृदय कुठे? हृदय आहे की तुम्ही? मूर्खासारखा मोबाईल वरच्या खिशात ठेवायचा. व्हायब्रेट झाला, सायलेंट केला, चटका बसला तर मरशील ना तू. मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवायचा नाही. कधीच ठेवायचा नाही. व्हायब्रेट होतो. मोबाईल पेनच्या खालच्या खिशात पुढच्या बाजूने कधी ठेवायचा नाही. मागच्या बाजूने ठेवायचं. रेंज जे आहे हसण्यावारी गोष्टी देऊ नका. आता पुढे ऐका. अपघाताचं एकमेव कारण दारू. आणि 90% लोक दारू पितात. हसण्यावारी गोष्टी देऊ नका. या 4 वर्षात दहाव्याला जायची लाज वाटते. लाज वाटते हो. दहाव्याला जायची लाज.
25 वर्षाच्या मुलानं मरावं आणि 70 वर्षाच्या बापानं त्याला पाणी पाजावं, हा न्याय आहे का? न्याय हा 40 वर्षाच्या मुलानं मरायचं आणि 70 वर्षाच्या आजीनं त्याला थरथरणाऱ्या हाताने पाणी पाजायचं, कोणता न्याय? कुठे आम्ही केस काळी केले म्हणजे सुधारलो, 2-4 इंग्रजी वाक्य बोलायला लागलो म्हणजे आम्ही सुधारलो, अंगातली मस्ती आली म्हणजे कुठेही वागायचं, न्याय आहे का? कुठे आहे महिला मंडळ? या 4 वर्षामध्ये जर एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर बाहेर काढलं आंघोळीला, तर त्या प्रेताजवळ त्याची लालाली पोरं उड्या हाणतात, उड्या हाणतात. काय माहित त्या पोरांना की माझा बाप गेला, काय माहित त्या पोरांना की माझी आई विधवा झाली, काय माहित त्या पोरांना की मला बाप नसल्याचा ढाक लागलाय. ते पोरगा आजीला विचारता, अशी माझ्या बाबाला लोक काय आंघोळ घालून राहिले का? काय उत्तर आहे तुमच्याकडं? काय? आणि प्रेत रस्त्यानं बांधून जाळायला चालवलं तर ती पोरं विचारतात, माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का बांधलं? का बांधलं का माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का बांधलं? आणि प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती लहान आणि पोरं हसतात. हो, आणि संध्याकाळी ती पोरं आजीला विचारतात, आजी माझ्या बाबानं काय केलं का? माझा बाबा लोकांनी पेटवला का? आजी माझा बाबा लोकांनी काय केलं? आजी मुलाला पदराखाली घालते आणि डोक्यावरच्या पदराने डोळे पुसते आणि आजी म्हणते, तुझा बाप मेला नाही रे, तुझा बाप देवा घरी गेलाय रे, तुझा बाप देवा घरी गेला. ती पोरग सकाळी शाळेत जात आणि पोरांना म्हणत, माझा बाबा देवा घरी गेलाय म्हणून मी आलो नव्हतो. दुपारी लेगवीला सुटली की सगळी पोरं ग्राउंड मध्ये एकत्र येतात आणि ती पोरं त्याला विचारतात, तू शाळेत का आला नव्हता रे काल? माझा बाबा देवा घरी गेलाय. मग तू आज शाळेत खेळत का नाही रे? अरे माझा बाबा देवा घरी गेल्यामुळे आमच्या घरात स्वयंपाक झाला ना, माझ्या पोटात अन्न नाही म्हणून मी खेळू शकत नाही. 4थीचं पोरग त्याला सांगता, तुझा बाप देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाप. पोराच्या हृदयाला झटका बसतो, ते पोरग घरी येऊन दप्तर आपटत आणि आजीला म्हणतं, आजी माझा बाबा देवा घरी नाही गेला रे, मेलाय माझा बाप, मेलाय. मेलाय हा शब्द ऐकल्याबरोबर आजी त्याचं तोंड झाकते आणि ओक्या बोक्या शिरवते. एक उत्तर द्या बसलेली माणसं, फक्त 3 वर्षाच्या पोरानं काय पाप केलंय का त्यानं त्याच्या बापाच्या अंत्यविधीला जायचंय, याचं उत्तर द्या. 3 वर्षाच्या मुलानं बापाच्या अंत्यविधीला जायचं, त्यानं केलेलं पाप सांगा मला, सांगा. करेक्ट. सगळ्यात मोठं उत्तर आहे, त्याचं पाप काही नाही पण त्याच्या बापाचं कर्म त्याला आडवाय. आज बापामुळे गेलो. अरे हे तर फक्त मौतीचं चित्र आहे रे, हे तर फक्त मौतीचं चित्र आहे. पण दहाव्याचं चित्र जर महिला म्हणतात तुम्ही बारीक पाहिलं ना, तर एक पोरग 3 वर्षाचे ते बापाच्या पिंडाला 3 वाहत आहे आणि दुसरं पोरग दसक्रियेच्या दिवशी आईच्या स्तनातलं दूध पित आहे, ते 1.5 वर्षाचं आहे. आणि 1.5 वर्षाचं पोरग आईच्या स्तनातलं दूध पित आहे, त्याला काय माहित की माझ्या बापाची दसक्रिया आहे. अशी बाई त्याला पदरा खालून ओढते आणि 1.5 वर्षाच्या पोराचा हात सपाट करते आणि हातावर त्याच्या पाणी होते. 1.5 वर्षाचं पोरग बापाच्या पिंडाला 3 वाहत आहे. ही मालिका नाहीये, हे भाषण नाहीये, हे माझ्या समोर आज बसलेले 80% दारुड्यांच्या घरातली चित्र आहेत, नालायक दारुड्यांच्या. शाळ कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं बा महाराज दारुड्याला लय वाईट बोलला, परत त्याला निमोऱ्याला बोलवायचं नाही. माझं एका गावापासून आडलं नाही. फक्त मला एकच उत्तर द्या, तुमची बयान दारुड्याला द्या, मन करेल काय भांडण. वा एका विधवा मुलीचा बाप, वा दारू प्यायचे तुम्हाला, वा दारू पिणारे सांगा, दारू पाजणारे सांगा आणि दारू प्यायला शिकवणारे सांगा, द्या तिघही उत्तर. वा एका विधवा मुलीचा बाप. तुम्हाला पोरच बिघडवायचं ना, तुम्हाला तरुण पोरं लागतात ना वापर करायला, मग तुम्हाला त्यांना प्यायला शिकवायचे ना, मग पाजा ना, पाजा. 18 ते 22 पोरं तुम्ही दारुडे म्हणून वापरा आणि संपून टाका. 90% पोरं पुरी देण्याच्या लायक नाहीत, 90%. आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे का लोक मुलगी देत नाही.
चुकीचं आहे. जिथे क्वालिटी आहे तिथे गिरायक आहे. तुझा पोरगा PSI कर रांग लागेल दारात, तुझा पोरगा SP कर रांग लागेल. तुझ्या बापाने बांधलेली घरं तुम्हाला सापडणार आणि तुम्हाला पोरी द्यायच्या. 17ला 18 क्वार्टर रुपयाचा हरामी तुम्हाला पोरी द्यायच्या. लग्न जमावणारे नालायक नीट आजला पहिले मधले हे फटकावले पाहिजे धरून हरामी. 50-50 हजार रुपये कमिशन घेतात दुसऱ्यांच्या पोरीचं वाटोळं करतात. दोन्ही बाजूने 50-50 रुपये कमिशन, 50-50 हजार रुपये कमिशन आहे. काय लग्न जमावणाऱ्यांनी स्लॅब टाकले आणि या भंगरी काढ त्यांना पोरी द्यायच्या. नालाय गावला तशी. रविवारी लग्न झालं, मंगळवारी नवरी येऊन गेली म्हणजे परत आलीच नाही. आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. पाहता का नाही 17ला ना 18ला क्वार्टर रुपयाचा हरामी येऊन 20 तरी फुटल्या रे तुम्हाला. ए दरिद्री मोटरसायकल चालला का कुत्र्याला थांबतो, पोरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढितो, आम्हाला पाहिलं का खाकारा टाकीतो, काय मुलाचा कोंब दुखतो ना त्याचा. आम्हाला पाहिलं का फक्त पोरानं मला उत्तर द्या, हा विनोद आहे का? आपण छत्रपतीच्या राज्यातली माणसं आहे. 3 वाक्य सांगून ठेवतो तुम्हाला. सगळं विका, स्वाभिमान विकू नका. सगळं विका. नालायक आहेत का? दुसऱ्याच्या पोरीच्या लग्नात नाचायला भिकार आहेत का आपण? नालायक आहेत का आपण? त्यानं आपल्याला एक खंब्या द्यायचा आणि त्याच्या पोराच्या लग्नात आपण नाचायचं. आपल्याला विचारून तो बाप झाला का? ए नालायक हो. 1135 रुपयाला 32 बाटलीचं खोकं मिळतं दिशीचं. आणि 1100 रुपयामध्ये तो नवरदेवाचा बाप हरामी 32 सांड नाचवतो. 32 सांड. आणि हे सांड नालायक आणि तो नवरदेव हरामी गाडीवरून खाली उतरतो आणि 20 रुपये ओवायला टाकीतो आपल्याला. 20 आणि ते 20 रुपये तो आपल्याला देत नाही, बँडवाल्याला देत. तो नालायक दरोडे खोर नवरदेव हरामी 20 रुपये किंमत आहे का आपली? हे शिवाजी संभाजीचं रक्त आहे. या रक्तानं बुटाचं पॉलिश करायचं शिकवलंय, बुट चाटून जगायचं शिकवलंय. हे रक्त मोडतंय पण वाकणार नाही. शेंबड्या पोरीने आपलं ATM मोकळं करावं, इतके नालायक आहेत आपण. अरे दरिद्री, हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही काय एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं? निघालेत का आपण? आणि तो नवरदेव लोकांना सांगतो ही 32 सांड मी 1100 रुपयात नाचायला आणले. तुम्हाला गुलाम केलं लोकांनी. नालायक हो, गुलाम. म्हशी भाजरून जगा. 350 रुपये म्हशी. शिवाय भिजून आपण द्यायची. तो भिजत नाही, तो उलट म्हणतो हॅलो निघलो बरं का, भिजून ठेव. अरे वाळली, परत भिजव, परत भिजव. बाबून म्हणतो आज नाही येतो उद्या. 3 गोष्टी पहिल्या करा. सगळं विकायचं, स्वाभिमान विकायचा नाही. काय गरिबीची येईल याच्यापेक्षा काय होईल? काय 250 रुपये वजन आपण 250 रुपये वजन आपण सगळ्याला जायचं. फक्त टाळ्या वाजवायला 250 रुपये रोज. कळत तर काही नाही. आणि इथं कीर्तनात बसला तर टाळ्या वाजवायला रोग झाला काय. एक इच्छा आहे माझी, शनिवारी आज, उद्या पंचमी आहे.
मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा, पण आता मी हायतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. आणि मी असाही मेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. पण ध्यानात ठेवा महाराज, मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येईल हा माणूस काय म्हणत होता. आता जाऊ दे, आता आम्हाला शिवाय द्या. 80% पुरी इंद्रिकडला शिवाय देते. 80% की आम्ही प्रेम करू नये तर कोणाचा हात धरून जाऊ, त्याला काय करायचं. प्यार क्या चीज है इंद्रिकर को क्या मालूम. प्यार तो अंधा होता है, इंद्रिकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो छक. बंगल्यातून पुरी पडून गेले तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्या. प्यार क्या होता है तो रोग उपटताय, उपतो काय करता. प्यार क्या होता है ते चिंगड्या निवडताय, निवडा. माझं कीर्तन ऐकलं सुधरत नाही माणसाला. काय बधीर होतो तो 2-3 एकटाच हसतो घरी गेलो. आणि जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात, जी गालात असतात ती भांती असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत कानाच्या पण हसत नाही. काय त्याच्या मुडव्यात दुखात नुसता जागेवर. ज्ञान आलं की आपण देव होणार आहे. इथं आपण 35 मिनिटापूर्वी होतो. मी कुठे जाऊ. आता ज्ञान आलं, आता आपण कोण झालो. बस बसले. पुरावा तिसरा अध्याय सायन्स अँड टेक्नॉलॉजी. इन चॅप्टर नंबर 1, one scientist has 3 rules. What is the name of that scientist? नवीच्या पोरी कोण आहेत. शेमीवाल्या पोरी कोण आहे नवीच्या. सेमी आहे का मराठी आहे. मराठी मीडियम आहे का. विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1 पहिल्या प्रकरणाने एका शास्त्रज्ञाचे 3 नियम आहे. त्याचं नाव काय. मराठी मीडियम आल्या काय करेक्ट. मग मी सांगतो तो न्यूटनचा कितवा नियम आहे. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. कितवा नियम आहे. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो हा न्यूटनचा कितवा नियम आहे. पूर्ण कोणता आहे कितवा आहे. इंग्रजीत समजा ऍक्शन अँड रिएक्शन्स आर इक्वल बट देअर डायरेक्शन इज अपोजिट. इट इज कॉल्ड wrong. It is called Newton's third law of motion. Energy neither created nor been stored, but it converted into one form to another form. It is called. नवी वाले energy neither created nor been stored, but it converted into one form to another form. It is called. तू कितीला लहान. 6वी 8वी सेमी का मराठी. मराठी मिडियम आहे का. बापाच्या बायको टिंब म्हणतात. तू विचार मला बाप कोणला म्हणतात. तू कितीला रे. आला ना कितीला तू. 5वी सेमी मराठी. सेमीला आहे का. बर्फाचा गोळा सॉलिड लिक्विड गॅस. हे मग काय घेते. चुकी तुला रे मागचा. 7वी 6वी बर्फाचा गोळा सॉलिड लिक्विड गॅस. सेमीला आहे का मराठीला आहे तू. सेमीला आहे का. सीबीएससी आहे का. मग बर्फाचा गोळा सॉलिड लिक्विड गॅस. सॉलिड आयर्न आयर्न सॉलिड शुगर वॉटर लिक्विड हायड्रोजन. शिक्षकच आहे का. हा ते लगेच लक्षात. हायड्रोजन गॅस कार्बन. 10वी वाला कोण आहे इथं.
दहावीला एक तू दहावी सेमी का मराठी सेमी 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 का दहावी मराठी सेमी का चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी 1 सायंटिस्ट हॅज 3 rules. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट? दहावीच्या पोरांमध्ये कोण आहे रे दहावीला? आता का आला कबूल होती आता दाखले काढून घेतलेले. अरे केपलर फर्स्ट लॉ, केपलर सेकंड लॉ अँड केपलर थर्ड लॉ आहे का पहिल्या प्रकरणात? केपलर फर्स्ट लॉ, केपलर सेकंड लॉ, केपलर थर्ड लॉ. मग इन चॅप्टर नंबर 4 पोरांना घेणं नाही, शिकितो त्यालाही घेणं नाही आणि बापांचा तर काही संबंधच आहे. बापाने फक्त फी भरायच्या, दप्तर द्यायचे, चला. खाली टेबल होता, खाली टेबल होता, खाली टेबल होता, त्याच्यावर हात होता आणि वरून रूळ होता. तेव्हा आपण शिकलोय. मग मी तुम्हाला पुढे आणून म्हणणार आहे, आता आपण देव झालो. आता देव झालो कशामुळं? आपण म्हातारी एक मारली, ती कोणती? माया. माया विघ्ने भ्रमला करे मरला मी माझे करे भ्रमला करे मरला मी माझे करे संपत्ती दिवाळी संस्कार नागिरा सर्व विद्याय चरणारी विठ्ठल पाटलांच्या पुण्यस्मरणाला त्याच्या पाटील परिवाराने केलेल्या आयोजित कार्यक्रमाला अभंगातला मेन मुद्दा असा आहे, देव झालो आपण. आता देव झाल्यावर ह्याच्यात काय? तुमच्या घरात माणसं किती? 4. तुमच्या 2? तुमच्या 4. तुमच्या 14. चांगलं आहे. तुमच्या ना 5. तुमच्या 6. तुमच्या याच्या घरात 6, याच्या घरात 5. लय बारीक आहे का बसलो आपण. आता हे घर आहे, हे घर आहे. पुरावा 7वा अध्याय, पायपा शरीराची या गावावर हे घर आहे. आणि या घरात 23 माणसं आहेत. मोजा पटकन आता. एक जीव, त्याला 2 बायका, प्रवृत्ती निवृत्ती. इकीला 12 पोरं, इकीला 8 पोरं. 12 8 20, 2 बायका 22, एक जीव 23 झालं. आता आपल्याला याच्या घरात काय काय? आपल्या फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, शेगडी, हिटर, फिटर, एअर, वाफे, शिंगड्या, कांदे, गोण्या, बकरं, अंडे, लाटणं, पटपट, फुकणी, उशी, तवा, संडास, बाथरूम, किचन, ओटा, बेडशीट, दिवाण, चमचा, वरगड, उशी, गादी, टक्या, नळ्या, खांड, खोंड, बोंबड, सुट, अंड, तर भर मरा. आता याच्यात काय काय लय बारीक काय का? अंतरंग आहे बरं का. मी पहिल्यांदा सांगितलं होतं अभंग अंतरंगात आहे. बिंबीच्या दोन्ही बाजूला टणक भात, मध्यभागी खड्डा. या खड्ड्यात बोट ठेवा, सरळ वर वळा. 3 खड्डे लागतील. 1 2 3. हे 3 लॉक आहेत. एक ओपन आहे. यांची नावं ऐका. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते, दाटून कंठ इथून येतो आणि मोघाम बोलणं इथून येतो. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते. तू माझी नाही ना? कुणाचीच नाही. आणि तू कुणाबरोबर जरी संसार केला ना, सुखी होणार नाही. आणि तिथं ऑपरेशन झालं, तू कवर स्टेटस पागल झाली. कुणाच्या घरी कीर्तनकारानं सुद्धा चहा आला जावा का नाही असं झालं. आम्ही जात नाही कोणाच्या घरी, तो भागल्या ना. नाही तर आम्ही कुणाच्या घरी चहाला गेलो ना, चहा बाजूलाच. सेल्फी, फोटो पडलं स्टेटसला. महाराज आमच्या घरी चहाला आलते. रॉकेल केलेलं बरं, पण लोकांचा चहा. गोडवरच्या याचा अख्ख्या महाराष्ट्रात गेला तुझा. बरं इनमिन चहा, त्याच्यातही साखर कमी,
दूध तर नाही, पण आमच्याकडे चहा पाण्याला इंग्रजीकर आले होते. राखेल पिऊन झोपावं नुसती प्रसिद्धी, नुसती प्रसिद्धी. भांग पाडला का फोटो, कुत्र्यावर बसून फोटो, मांजरीचा मुका घे, कुंत्रीचा मुका घे. काय दरिद्री लोक, कोंबडा भागला धरितो फोटो. काय नाद लागलं ते. आणि त्याच्यामुळं हसण्यावारी गोष्टी नाही का. वाचन संपलं, वाचन संपलं. पेपर वाचन, पेपर तर जवळजवळ बंद झालं. आता हे 7-8 वर्ष 7-8 महिन्यापासून लोक बातम्या सुद्धा ऐकते नाही, ऐकूच वाटत नाही. ते याला हा म्हणला, हा त्याला हा म्हणला, तो त्याला हा म्हणला, तो त्याला हा म्हणला. झाली सुटली सुटली सुटली, मिटली मिटली मिटली, वाढली वाढली वाढली. लोकांनी बातम्याही सोडून दिल्या. आता 7-8 महिने झाले लोक बातम्या बितम्या ऐकत ऐकायला काही नाहीच ना. हे त्याला असं म्हणले, ते त्याला असं म्हणले. यांच्या म्हणण्याची किस्सा वेगळे, त्यांच्या म्हणण्याची शक्यता वेगळे, आणि ती दाट शक्यता. आणि ती बाई असते तिथं एवढंच काम, ताजी महत्वाची लगेच घरावर. लोक पाहिजे नाही ऐकलं नाही. TV संपले, सिनेमे संपले, सिनेमे कोणी पाहत नाही. तमाशा कला तर गेली. वाचन, कादंबऱ्या कोणी वाचन, पेपर कोणी वाचन, नुसतं खोकलं. आईनं म्हणायचं आमची बुद्धी आहे ना, 10वीला गेली ना, सारखी स्टडी करते, सारखी स्टडी करते आमची बुद्धी. कपड्याला गाड्या घालत नाही, भांडे घासत नाही, धुणं धुत नाही, स्वयंपाक तर तिला येतच नाही, पण सारखी स्टडी करते. स्टडी स्टडी कुठं करते, वरच्या मजल्यावर पाहायला गेलं गुड्डी नाही, स्टडी नाही. गुड्डी गेली डोंगराला पर्यावरणाचा अभ्यास करायला. त्यांना विचारलं, तुमची मुलगी तर मुलाच्या गाडीवर डोंगराला दिसली. अहो, तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय ना. वनस्पती शास्त्र घेतल्यामुळे ना ती पर्यावरणाचा निवांत अभ्यास करते. खरंय का खोटं? महिला मंडळ खरंय का खोटं? नाही. मुलीनं माझं एक ऐकाल का सांगू का? तुमच्यामध्ये एक अशी शक्ती आहे, तुम्ही काही करू शकता, फक्त तुम्ही तुमच्या शक्तीचा योग्य वापर करा. कधीच आपला बाप आहे ना, त्याची मान समाजात खाली नाही झाली पाहिजे. एवढं त्याचं बनेन फाटलं ना, फाटू द्या, काय फरक पडत नाही. शर्ट फाटलं ना, फाटू द्या. मुलगी मला आहे ना, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा. मी तळतळीनं बोलणारा माणूस महाराज. बाकीच्या महाराजामध्ये माझ्यामध्ये फरक आहे. मी शेतकऱ्याचाच आहे, मी गरीबाचाच आहे. माझा जन्म झोपडीतच झाला. आता तुमच्यामुळे थोडा मोठा आहे, पण हसण्यावारी गोष्टी न नका. मी तळतळीनं बोलतो. आम्ही तुमचे तुम्हाला बोललं पाहिजे, तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. राग येऊ द्या ना आमच्या बोलण्याचा तुम्हाला, पण संपलेत तर त्याचं काय? संपले त्याचं काय? तुम्हाला आमच्या बोलण्याचा राग येऊ द्या, पण मुलीनं आपला बाप आहे ना, चप्पल नसली ना गाव पायात तरी चालेल, पण असा त्या गावातून असा मान वर काढून चालला पाहिजे. आणि 80% पोरी प्रेम करण्यामध्ये फेल गेल्या. फेल. कुणीतरी भंगार पोराच्या नादी लागायचं, थोडंसं मिशा काढलेलं दिसलं, कपडे बांधलं दिसलं, 2-4 इंग्रजी वाक्य बोलायला लागलं तर पोरगी त्याला बी लागली. आणि अशा पोरीने पायावर दगड पाडून घेतला. त्याला रुपड्या कमवायची जाणत नाही, पोरगी प्रेमात पडली आणि फेल गेली. पोरीनं खरंय का पडलं? प्रेमाला क्वालिटी पाहिजे, क्वांटिटी ना, क्वालिटी, दर्जा. दर्जा पाहिजे. निदान ज्याच्या आपण प्रेमात पडलो ना, आयुष्यभर सुखी तरी जगलं पाहिजे. तर त्यानं मारायचं ना आपण रुसून यायचं, त्यानं मारायचं ना आपण रुसून यायचं. हे दारू लेखा काय खरं? मागून खिचडी फाटेल, ठणून टाके, ठणून टाके. मग ही कोण शिवी? दोन दारू
दारुडे नसताना डुलत आले तर एक दारुडे त्याला म्हणला मी मुख्यमंत्री व्हा. दुसऱ्याने त्याच्या खात कण ठेवून दिली मला तो होऊ शकत नाही का मी जर राजीनामा देत नाही. एक मोकळा दारुडे नसताना आला मोकळा पुरा मोकळा कपडे नाही सिग्नल नाही ट्रॅफिक नाही आणि एक लंगोटी लावून आला. तो लंगोटी लावून त्याला म्हणतो अरे काय मोकळा हिंडतो ही घे लंगोटी. झाले मोकळे. एक जण लगविला बसलं दारुडे एक दारुड्याला लगविला बसलं आणि उठायला गेला खाली बसून लगी केली सरळच होईल वाकडा. लोक म्हणजे काय झालं काय झालं काय झालं त्याला डॉक्टरकडे नेलं. डॉक्टर म्हणजे काही नाही झालं त्यानं घाई पायजाम्याच्या बाटल्या शर्टाच्या बाटल्या नाही क्वालिटी आहे असे 5-50 एकत्र करावर म्हणून राग का दाखवा. चला परा तिथे आपण काय काय काळजी करायची. परा बसंती मध्यमा या झाल्या वैखरी 4 वाण्या 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञाने. तू चष्मा आला की तुला नाही काळा शर्टाला 10वी 9वी सेमी मराठी CBSE मराठी आहे तुला CBSE ला मराठी आहे ना सेमीला आहे तू मग काय चालेल. तो राम राम हे नाम आहे तो हे सर्व नाम आहे. ती सीता ती शब्द स्त्रीलिंग आहे आणि सीता स्त्रीलिंग आहे. तो राम ती सीता पण ते तो हात तो हात तो हात तो पाय तो हात तो पाय पण ते मन. आणि प्रत्येकाच्या शरीरात मन आहे आणि तो पठ्ठ्या नपुसक आहे. मन नपुसक आहे पण त्याला प्रेयसी आहे. प्रेयसी म्हणजे कोण. हा प्रेयसी म्हणजे गर्लफ्रेंड. त्याच्या प्रेयसीचं नाव आहे इच्छा. थोडं किचकट आहे. आणि मन हे नपुसक असल्यामुळं इच्छेला कधीही बाळ होणार नाही. का 7वा अध्याय इच्छा ही कुमारी झाली ते कामा ते तारुण्य आली. इच्छेला कधी बाळ होणार नाही कारण तो गडी पठ्ठ्या तिचा नपुसक आहे. आणि सगळ्यात जास्त माणूस कोणाचा ऐकतो प्रियसीचं किंवा बायकोचं. मग आपण मनाला असं सांगू ए मना तू असं कर त्या बाईच्या नादी लागला ना तिचं नाव इच्छा आहे. तू इच्छेला सांग ए बाई माझ्या मनाला गुंतवून देऊ नको कशात मायेत. संग करू देऊ नको कशाचा ना करी रे संग रागी रे निश्चर. ना करी रे संग रागी रे निश्चर. ना करी रे संग रागी रे निश्चर.
लागून दे मला ममतेचा लागून दे मला ममतेचा लागून दे मला ममतेचा तुम्ही मी सगळे कशात बंद करते मोबाईल तुम्ही मी सगळे कशात गुंतलोय मायेत नाही तर काय आपल्या जगाचा संबंध नाही कोण कोणाची बायको नाही कोण कोणाचा भाऊ नाही काय नाही आता पुण्यस्मरणाला सांगतो पाटील परिवाराचं पहिलं कौतुक करावं एवढं मोठं पुण्यस्मरण केलं एवढा मोठा सोहळा पाहिलं स्वर्गातून सुद्धा वडील आशीर्वाद दिल्याशिवाय आणि वारकरी बिनकरी महाराज मंडळी नीट ऐका इको बंद करे सोमवारी मरण पवित्र नाही आता माळकऱ्यांनी जरा बावळटपणा केलाय दशक्रियेला प्रवचन झाली सोमवारी मरण पवित्र नाही एकादशीला मरण पवित्र नाही माळकरी सुद्धा नीट मारतात असा नियम नाही तुम्ही डोके वापरीत जाऊ नका काही नाही आता मी माळकरी आहे फक्त आणि बोलतो मरायचं नाही मला आमलेट मागू शकतो त्याचं काय सांगत काही लोक म्हणजे तो दिंडीत मेला काही लोक म्हणजे त्यानं काशी केली काशीचा नियम नीट ऐका काशीला गेल्यावर जिवंत गावात यायचं नसतं असा नियम आहे काशीतच मरायचं असतं असा नियम आहे ते बावळात तिथून गावात येतं मी दशक्रियेचं खात नाही त्यामुळं कावळा येत नाही तू जेव बावळात नाही तर पुरावा त्याला 12 अध्याय मोक्ष देऊन उदार होय कीर काशी शरीर ते गावी वेच कीजे सोमवारी मरण पवित्र नाही एकादशीला मरण पवित्र नाही माळकरी सुद्धा नीट मारतात असा नियम नाही मग मरायच्या अटी लिहून घ्या 1 माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा 2 मरायला शुक्ल पक्ष असावं म्हणजे पहिला 15वाला 3 माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा 2 शुक्ल पक्ष असावं 3 उत्तर आयन असावं आता मरायला उत्तर आहे नाही आता सध्या 21 जून पर्यंत ज्यांना घाई करतोय असेल ज्यांना कटाळा आला त्यांनी खपाखप जा तशी काय अडचण नाही आणि तुम्ही गेल्यानं मागच्यांचं काही आडत नाही उगाच फुगीरपणानं जगू नका दिवसा झालेला असावा शुक्ल पक्ष असावं उत्तर आयन असावं आणि 4थी अट आहे मरताना माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा याचा अर्थ माणूस खाता खाता मरावा त्याला अन्न पाण्याचा त्याग करू नये 5वी अट मरताना शरीराचं तापमान समान असावं आणि 6वी अट मरताना माणसाचे इंद्रिय टवटवीत असावा तुम्ही म्हणाले वाचायचं कुठं अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या ओव्या घरी गेला का लगेच इथून लिहून न्यायचं घरी गेल्या उचकायचं लगेच पाहून घ्यायचं अध्याय नंबर 8 मध्ये 24व्या श्लोकातल्या ओव्या घरी गेल्यावर वाचा आणि पुण्यस्मरण करताना काही गोष्टीच्या टाळल्या पाहिजे सोमवारी काही नाही आता काही महिला म्हणणार होत्या माझी आई आजारी पडली मी भेटायला गेले बाई बारमा तरी शेवट आलती मला पाहिलं डोळे भरून पाहिलं मला आणि गपकत माझ्या आईनं शिव सोडला काय दरिद्री तो गेल्या म्हातारी घालवली म्हणजे तुला साधी गोष्ट तू महिनाभर गेली नसती तर म्हातारी राहिली असती काही म्हातारे बाया म्हणते बाई माझा नातू आहे ना नातू टिकतो त्याच्या आजासारखा आहे अगं त्याचा आजा फाशी घेऊन गेला तो भूत होऊन बांधायला येईल कसल्या सोनाच्या पोटी येईल आणि मला त्यानं बाई शंकाची हसणं बोलणं टिकतो त्याच्या माझ्यासारखीच मला तर कधी कधी वाटत त्याचा आजाचा आला काय
येईल त्याचा आजा काप सोपानी मारू मारून याला बाई काय लोक डोकं वापरतील काय कळत नाही. काही म्हातारा मिळाला का ती राख ठेवायची राख खाली त्याच्यात दिवा लावायचा आणि ती पाठीनं झाकून ठेवायचं आणि ती जाळून ती सावरून आलं का उचकून पाहिजे त्या पाठीखाली. मग त्या राखाशी कुणाशी घाण पडली साप झाला कोंबडा झाला. एखाद्याचा बाप वाघ का झाला नाही. काही नवीन आणायचं आणि जनता नादी लावायची. आता आपल्याकडे पहा सगळ्या लोकांनी 2-4 पद्धती आणल्या. काही नवीन आणायचं. ते गोल गुलाबजामू होते पण झक मारली लांब करून दिला. काय तुमच्या बापाचं गेलं होतं काय तिथं काही जनतेचा विकास आहे का काय आहे म्हणजे गोल गुलाबजामू म्हातारी माणसं टपाटप खायचं. आता तिला लांब करू. पण याच्यात काय जनतेच्या विकासाचं धोरण आहे का. चांगली बुंदीन गुलाबजामू सेपरेट होते मारलीच एकत्र राजा राणी. तो राजा इतका लांब राणी एवढी. आता एक बावळाटपणा आलाय आपल्याकडे. ते बोर्ड आलेत रस्त्याला फ्लेक्स लग्नाची पत्रिका बंद झाल्या. पत्रिका बंद झाल्या आणि ते नवरा नवरीचे फोटो लावतात. हे लावा तुम्ही पराक्रम केला बाप झाले म्हणजे तुम्ही एक क्रांती केली. पण ते नवरदेवाचे फोटो आहे ना जरा माणसाच्या अवलादीचे लावा. त्या बोर्डवर आईबापाचा फोटो लावा कुलदैवताचा लावा छत्रपतीचा लावा पांडुरंगाचा लावा. त्या नवरीचा फोटो एका कोपऱ्यात असावा नवरदेवाचा फोटो एका कोपऱ्यात असावा. पावा ते कधी बोर्ड तो भंगरी नवरदेव आले का ते कॉलेजमध्ये बस ते दांडर केली होते 2 ते जागोदर वापरीत नव्हतं. आणि त्याचा फोटो पाहिला तो कसा आहे डांबरीला. ती नवरीचा फोटो तिकडे झक मारायचा लांब उभा करायचा त्याच्या पुढे आणून उभी केली. गळ्यात हात आणि नवरीचे फोटो इतके बिंडो खेळ घागरा घालते घागरा 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 घालते आणि तिचा फोटो कसा आहे माहिती का नवरीचा बोर्डाला घागरा घागरा. आता काय आशीर्वाद द्यायचे आम्हा. आशीर्वाद देणारे म्हणत्या यांच्याकडून देश सेवा बरोबर. अरे 9वी पासून सेवा चालली होईल काही सेवा नाही. आता बाकी सगळ्या राजकर्त्यांनी तरुण पोरांनी एक गोष्ट बंद केली पाहिजे. ती तुमच्याकडे आली का नाही काय नाही पण या 2-3 महिने विंडोपणा आलाय लागणार. काय स्क्रीन आलाय लागणार. स्क्रीन त्या स्क्रीनवर ती नवरी कुठं शिकली हे दाखवा. तो नवरदेव कोणत्या शाळेत शिकला हे दाखवा. त्या गावातलं मंदिर दाखवा. त्याच्या आईबापांचं घर कवल्याचं होतं स्लॅबचं झालं हे दाखवा. त्याच्या बापाने घाटक्या कपड्यात मुलगा मोठा केला हे दाखवा. दाखवायला काही हरकत ते दाखवत नाही. त्या नवऱ्यानं नवरीनं लग्न जमल्यानंतर जेवढे एकांतात यशस्वी कार्यक्रम केले बर्फाचा गोळा खाणे कपाशीत पळणे तुरीत उड्या हाणणे वेड्या बावळीत मुका घेणे पुतळ्यावर बसणे शेंपी काढणे गाढवावर दोघांनी बसणे आणि तिन्ही गाढवं सगळं चिरणे आणि नवरा नवरीनं कपाशीत पळायचं बांधानं. मग त्याच्या मागं तो कॅमेरावाला
शूटिंग करा. आता काही गोष्टीला दोघच जण लागतात, तिसऱ्याचं काय काम आहे? आणि ते सगळा तमाशा पुढे दाखवायचा स्क्रीनवर. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. आपल्या मुलीची आपण इज्जत घालवतो. आपली मुलगी लग्नाच्या अगोदर इतकी बिंडूक होती, हे दाखवायचं का लोकांना? आपल्या मुलीनं वढ्याला पळायचं पोराबरोबर आणि ती स्क्रीनला दाखवायचं का? आणि या हलकटाने पाहायचं का तुम्ही? ना तुम्ही जात का असता लग्नाला ना नाही गो? थाबाडवा सोमवार आडवा सगळं म्हातारी माणसं ते माझ्या नातीसारखी दिसती. तुझी नातच दिसती का? फक्त महिला म्हणजे मला सांगा, हे बरं आहे का? चुकीचं आहे. तुम्ही देवळं दाखवा, शाळा दाखवा, ती गावाची. तुम्ही काही करायचं. राग येतो लोकांना. मला त्याच्यावर बऱ्याच जणांनी शिव्या दिल्या. मी असं बोललो एक दोन कीर्तनात ना, तर बाकी त्यांनी शिव्या दिलं. तुला काय बापात जातं बा? माझ्या बापाचं नाही काही जात, पण आपण संस्कृती संपून बसलो त्याचं काय? माझ्या बापाचं काय नाही. तुझी उडी पोरगी तर सीट काढून दे, तू मला गेलो नाही. पण आपला धर्म टिकवणं आपलं काम आहे. अक्षरशः महिला मंडळ आपल्या मुलीचा तो अपमान आहे. आणि त्याच्यावर लोक पाहतात, म्हणजे आपल्या मुलीला पॉझिटिव्ह म्हणतात असं नाही. तुम्हाला असं वाटतं का महिला मंडळ सगळी स्क्रीन दाखवल्यावर वॉर्डातली लोक आपल्या मुलीला थोडं मार्केट देत असतील असं वाटतं का? ते शिव्या देणार ना, पण तुम्ही त्यांना बोलू शकत नाही. मी खरं बोललं म्हणून मला शिव्या देऊ शकत नाही. ते दाखवू नये. काही काही गोष्टी टाळल्या पाहिजे. आता आपल्याकडे श्राद्ध आहे, श्राद्ध करतो आपण, कृषी श्राद्ध. त्याला लोक टोप्या टाईल घेऊन येतात. टोप्या टावेल आहे तुमच्या कांतात ते आणते नाही, ते आणतात काही काय ते टोप्या. ती टोपी आहे ना कशीच डोक्यात घुसत नाही. उपारण्यानं फाशी घेता येत. आणि टावेल तुम्ही कुणीकडून गुंडाळा, एक बाजू उघडीच, इकडून झाकलं इकडे उघडा. हा विनोद नाही आहे महाराज. प्रत्येक माणसानं श्राद्धाला येताना टोपी टावेल आणायचं बंदच केलं पाहिजे. त्याच्याऐवजी तुम्ही 5 वह्या 5 पेन आणले पाहिजे. 5 पेन आणि 5 वह्या आणि त्या मालकाला द्यायच्या. त्या जर शाळेतल्या गरीबाच्या मुलाला दिला तर 2 रुपयाच्या पेनसाठी आमचं पोरग 26 जानेवारीला 5 वाजता आंघोळ करता येईल. आणि तो पेन येताना मोडा नका जायनं, पण त्याचा घेण्याचा आनंद किती आहे. ते गरिबांच्या मुलांना द्या. अजून जून मध्ये शाळा उघडणार आहे. लोकांनी पालकांनी एक तर शेतकरी वर्ग या आठवड्यात संपला. शेतकऱ्यावर त्या संकटाची साखळी काही झालं तर तुटायला तयार नाही. पुन्हा पुढच्या आठवड्यात पाऊस आहे. आता 5-6 दिवस परत पाऊस आहे. तो शेतकरी जगणार नाही. त्यानं कुटुंब चालवायचं, मुलांच्या फी भरायच्या, शाळा चालवायच्या, त्या लग्न करायची. एक तर शेतकऱ्याला आधार नावाची गोष्ट राहिली नाही. 9,500 कापूस झाला तेव्हा दिला नाही. आता 700च्या पुढे चालाय. आता गेल्या वर्षी सोयाबीन 7,500 झाली, दिली नाही. यंदा सांभाळून 5.5 दिली. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी लॉकडाऊन मध्ये 1.5 वर्ष शेती करून पाहिली. काही खरं नाही. हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो. पुरा अगोदरच काळा काळा नाही, सावळा आहे. पण ढेकळात पुरा काळा पडलो. पण रुपया नाही मिळाला रे. रुपया हसण्यावारी गोष्टी घेऊ नका मला. ही काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. पोरांना नोकऱ्या नाही. 3 जागा भरायच्या, 600 अर्ज आले. 3 जागा रात्रीच भरल्या जातात. 597 पोरं फक्त गरका घालून गेले, दिवशी पिऊन झोपले. बायका मिळाणार रे. बायका रेंज गेली काहीची.
काहींचा तो डिस्प्लेच गेला चित्र. मी जर अशीच पटरी पेत राहिले लग्नात नाचत राहिले ना बायको नाही मिळणार. तुम्हाला एकच पर्याय आता कुणाचा तरी फोटो ठेवणे झोपास टायमाला पाहणे. बरोबर खरंय का खोटं? आज तुम्ही बसणार कवर आहे ठरवलंय काय तुम्ही? वाजले किती किती वाजले? 29. आज काय प्लॅन आहे? आज कोर बसायचं जरा विचार करा. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ गजानन विठ्ठल पाटील कुशल गजानन पाटील कार्यक्रमाचे आयोजक युवा रसिक मंडळ ग्रामस्थ भाविक भक्तजन कार्यक्रमाची उपस्थिती जनार्दन हरिजी महाराज सारंगधर महाराज रक्षाताई वर्षीय मार्गदर्शक धनंजय अंजळे कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ बहिणी मंडळ गायक वादक गुणीजन सगळ्यांना धन्यवाद. आभार मानल्याशिवाय कोणी उठायचं नाही. विठोबा जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली दाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय माऊली रे पुरे बेटे वाकोडे उत्तरे क्षमा परात्मा सोना घेऊन चालीला अधिकार आपला क्षमा परात्मा ने पुरे करारा कमाला आमच्या परिसरातून जर पुन्हा आपल्याला आमंत्रण आलं तर नक्कीच आपण आम्हाला सेवा द्यावी ही विनंती. आणि आता महिलांनी आधी जायचं पुरुषांनी थांबून घ्यायचं जेणेकरून महिलांना आपल्यामुळे व्यत्यय होणार नाही याची काळजी सर्व पुरुषांनी घ्यायची आहे. पुनश्च एक वेळा परमपूज्य आचार्य महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांचे शब्दसुमनांनी स्वागत करतो. धन्यवाद. आज या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रींबरोबर आलेले अशा सर्व